महत्वाचा आहे. तर यमक जुळवावं लागणार आहे, कारण ही मॅच यमक जुळवण्यासारखीच आहे. रंगतदार मॅच आहे. तुम्ही यमक जुळवलं होतं जावळी संघाने. या दोन्ही संघांना एकत्र करून आपण वाघवडी हा संघ बनवला होता. तर मला थोडंसं यमक जुळवावं लागेल. तर 6 चेंडू आणि 19ची ही मॅच आता येऊन ठेपलेली आहे. अतिशय महत्वाची आहे. दिलो की धडकन वाढवणारी ही मॅच. 6 चेंडू 19 वाली ही मॅच. अथर्व शेलार याच्यावर मोठं प्रेशर असणार आहे. गेल्या मॅच मध्ये 19 धावांची गरज होती, त्यावेळी अथर्व आला होता आणि मॅच काढून दिली होती. परंतु आता देखील 19 धावा आहेत. पहिल्या चेंडूवर प्रहार लगावलाय. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट करून दिलेले आहेत. आशुतोष शेलार बँग ऑन फायर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेशर 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 आता पाहायला मिळतोय या मॅचचा. हो, प्रेशर कुकर सारखी ही मॅच आता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच रंगतदार होणार आहे. अमर शेलार यांनी कानमंत्र दिलेला आहे, परंतु तो कानमंत्र कितपत योग्य ठरतोय ते पाहावं लागणार आहे. आशुतोष शेलार बँग ऑन फायर पाहायला मिळत आहे. धाव फलकावर आपण या ठिकाणी जाणार आहोत. 35 धावा आहेत. 5 चेंडू आणि 13 धावांवर ही मॅच आता येऊन ठेपलेली आहे. 5 चेंडू 13 धावा. आशुतोष शेलार खोदून काढलेला हा फटका पाहायला मिळतोय. अमर शेलार क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहे. धावची होण्याची शक्यता आहे आणि डेंजर एंड आशुतोष शेलार त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केले गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 37 या आकड्यावर. 37. 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावांची ही मॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आशुतोष शेलारने जर ही मॅच काढून दिली तर राहुल तरडे यांच्याकडून 201चं पारितोषिक आहे. तर 4 चेंडू आणि 11 धावांची मॅच. पुन्हा एकदा हो, हे प्रेशर आहे. दिलो की धडकन वाढवणारी ही मॅच आहे. प्रत्येक खेळाडू जो आहे, प्रत्येक आयोजक जो आहे, प्रत्येक प्रेक्षक जो आहे, एक एक चेंडूचं महत्व त्याला माहित आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. अतिशय प्रेशर वाली ही मॅच आहे. दोन्ही संघांकडे ते प्रेशर आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची ही आता गरज आहे. ओहो, वाईड बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. आता या अतिरिक्त धावा वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 4 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा आणि 4 चेंडू असं हे समीकरण आता येऊन ठेपलेलं. अतिशय क्रुशल मुवमेंट या मॅचचा या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. दोन्ही संघांकडे समसमान संधी आता आलेली आहे. 4 चेंडू 10 धावांची ही मॅच आहे. हो, प्रेशर प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळते. नो बॉल, नकारात्मक चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेशर वाली ही मॅच आहे. अतिशय महत्वाची मॅच आहे. बक्षीस पात्र फेरीची मॅच आहे. आजच्या दिवसातील शेवटची ही मॅच आहे. दोन्ही मित्रांमध्ये चाललेली ही मॅच आहे. दोन्ही मित्रांमध्ये चाललेली ही भिडंत आहे. क्रिकेटचा हा सामना आहे आणि क्रिकेटच्या सामन्यामध्ये अविश्वसनीय ही मॅच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता 9 धावांची गरज असणार आहे. 4 चेंडूंचा खेळ आणि फ्री हिटचा चेंडू आहे. उंच गेलेला चेंडू येतोय हा लाजवाब असा षटकार. आशुतोष शेलार जो ब्रँड आहे, जो नाव आहे, नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वकवडी संघाचा हुकमी एक आज चालताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि वागदरे संघाचे वजीर आणि प्यादे आज चालत नाहीयेत. वजीर चालणं अत्यंत महत्वाचं आहे. वजीर कुठलाही हे चालू शकतो, परंतु बादशाह व्हावं लागेल. आज आशुतोष शेलार बादशाहच्या सीटवर आहे
आज आशुतोष शेलारने जी खेळी केलेली आहे ती वकवडी संघासाठी लाजवाब खेळी आहे. वकवडी संघासाठी जर ही खेळी अतिशय अविस्मरणीय प्रकारची ही खेळी आहे. आज 3 चेंडू आणि 3 धावांची आता आवश्यकता आहे. 3 चेंडू 3 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅच दोन्ही संघांकडे आहे. एखादा विकेट, एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा वाघधरे संघाला मॅच मध्ये आणू शकतो. 3 चेंडू 3 धावांची आता आवश्यकता आहे. आशुतोष शेलार स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, पुन्हा एकदा त्या ठिकाणी पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आता नक्कीच. या ठिकाणी प्रेशर आता वाढत चाललेला आहे. आणि या ठिकाणी नक्कीच सांगावंसं वाटतंय की प्रताप शेलार याच्या खेळीला देखील त्या ठिकाणी वंदन असेल. कारण आपल्या बॅटला बॉल लागत नाही तर आशुतोष शेलारला कसा मी स्ट्राईकवर ठेवीन. या प्रकारची खेळी प्रताप शेलारनी जी केलेली आहे ही क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाची खेळ आहे मित्रांनो. ओहो, पुन्हा एकदा त्या ठिकाणी दोन्ही खेळाडू एकाच दिशेने पाहायला मिळतात. धावचीची शक्यता आहे. अतिशय चपळ चालाक खेळाडू प्रताप शेलार अजूनपर्यंत कधी धावचीत बाद झालेले नाहीयेत, परंतु या मॅच मध्ये त्यांना धावचीत बाद व्हावं लागतंय. ही अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रताप शेलार अजूनपर्यंत मी जरी पाहिलेलं आहे अजूनपर्यंत प्रताप शेलार कधीच धावचीत बाद झालेले नाहीयेत, परंतु या क्रुशियल मुवमेंटला आज प्रताप शेलार माघारी परतावं लागतंय. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आलेली आहे. जी विकेट 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आता आहे. मॅच कुठे जाईल काही सांगता येत नाहीये. आता लोकांना या ठिकाणी झोपा आल्या होत्या, परंतु ही मॅच पाहता पाहता सर्वांच्या झोप आता उडालेल्या आहेत. अनिल दादा आपल्या चष्म्यातून मॅच पाहतायत. जो चष्म्याच्या मधील गॅप आहे त्यातून मॅच पाहतायत. अत्यंत सुरेख आहे ही मॅच. अतिशय रंगतदार मॅच आहे. या मॅच मध्ये दिलो की धडकन वाढलेल्या आहेत. ज्यांना ज्यांना झोपा आलेल्या आहेत त्या उडालेल्या आहेत. चला मॅचला लगेचच या ठिकाणी सुरुवात करायची. 2 चेंडू आणि 2 धावांची ही मॅच आहे. आशुतोष शेलार स्ट्राईकला आहे. आता जर विकेट पडली तर वाघधरे संघ पुन्हा एकदा बॅकअप घेऊ शकतो. वाघधरे संघ पुन्हा एकदा या ठिकाणी मॅच मध्ये जान आणू शकतो. चला लगेचच सामन्याला सुरुवात करून घ्यायची मित्रांनो. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत आणि अवघ्या 2 धावांची आता गरज आहे. आशुतोष शेलार ज्याची बॅट आज चळपताना आपल्याला पाहायला मिळते आणि 37 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. आशुतोष शेलार याने उडवलाय चेंडू. ओहो, मॅच पुन्हा एकदा या ठिकाणी आता फिरलेली आहे. ओहो, ही मॅच दिलो की धडकन वाढवणारी मॅच आहे. आशुतोष शेलार माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वकवडी का वाघधरे, वाघधरे का वकवडी, आता दिलो की धडकन वाढवणारी ही मॅच. त्या ठिकाणी मी पहिल्या चेंडू पासून अनिल दादा सांगितलं होतं ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत चालणार आहे. कारण सहजासहजी हे दोन्ही संघ हार मानणाऱ्यातले नाहीयेत. दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघांमध्ये ती ॲबिलिटी आहे. दोन्ही संघांमध्ये ती कॅपॅसिटी आहे. हो, आता 2 धावा करणं अत्यंत गरजेचं राहील. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे आणि 2 धावांची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. बोला बोला पटकन. पुकारलं. राहुल तरडे यांच्याकडून आशुतोष शेलार साठी 201चं पारितोषिक आलेलं आहे. हो, मॅच आता रंगत आहे. 2 धावा तुम्हाला कराव्यात लागतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 2 धावांची ही मॅच आलेली आहे. चला लगेचच मॅचला सुरुवात. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय मॅच आता. ओहो, वाघधरे संघ नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वाघधरे संघ बक्षीस पात्र फेरी मधील दुसरा संघ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लाजवाब असं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3रा संघ ठरतोय. वाघधरे हा संघ
अतिशय क्रुशियल मुवमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. वकवडी संघाने देखील हार मानायची नाहीये. वकवडी संघाने कडवी टक्कर त्या ठिकाणी दिलेली आहे, परंतु एकच विनर होणार होता, एकच संघ विजयी ठरणार होता. एकाच संघाला पुढे जायचं होतं आणि एकच संघ त्या ठिकाणी पुढे गेलाय. वागदरे संघ लाजवाब खेळी त्यांच्या